So in this video I will be unboxing the most expensive investment which I have done till now on health, and which is around 5,000, but hopefully or thankfully I got the discount, a lot of discount using the chat tag code. And to be honest, I discovered this brand, this whey protein and these health supplement stuffs due to chat tag, and I will give all credits to him to educate me on these fields. So ह्या व्हिडिओमध्ये मी अनबॉक्स करणार आहे नॅचरल सप्लिमेंट्स, जे की ऑर्डर होऊन आय गेस 2-1 हप्ता झाला असावा, आणि 2-1 हप्तापूर्वी अजूनपर्यंत जी ऑर्डर माझ्या इथेच पडली होती आणि यस ती फॅमिली मेंबर्सने अनबॉक्स केली, बट मला ती फील घ्यायची होती अनबॉक्स करायची. सो ड्यू टू सम सर्टन इश्यूज इन माय फॅमिली मी ते तत्काल व्हिडिओ नाही बनवू शकलो, लेट झाला आहे. सो नो मॅटर, ह्या व्हिडिओमध्ये मी अनबॉक्स करणार आहे नॅचरल सप्लिमेंट्स. आय एम फिलिंग लिटरली सांगतो द बेस्ट फिलिंग आहे, बेस्ट बिकॉज आत्तापर्यंत मी रँडमली हे खा ते खा असे करत करत जर कंपाऊंड केली माझी स्पेंडिंग, तर याच्यापेक्षा तर जास्तच होईल. लहानपणापासून जर आत्तापर्यंतची स्पेंडिंग हे केली त्याच्यापेक्षा जास्तच होईल. बट मला असं नाही वाटत की मी लिटरली म्हणजे 4,000+ इन्व्हेस्ट करून रॉंग चॉईस केली, कारण इट इज टोटली वर्थ इट फॉर लाँग टर्म. आणि ही जी माझी फिटनेस जर्नी आहे स्टार्टिंगवाली, जी मी स्टार्ट करतो आहे, जी सेल्फ इम्प्रूव्हमेंट जर्नी आहे, ती ह्या याने होते. आय एम फिलिंग लकी अँड आय एम फिलिंग थँकफुल टू गॉड की मी हे परचेस करू शकलो. आणि या इन दिस व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की वॉट केम्स थ्रू दिस बॉक्स. लेट्स सी. दिस इज हाउ इट ओपन्स अँड द मोस्ट बिगेस्ट container in which the whey protein is containing is right here in front of me. Yeah, this has box, I mean whey protein concentrate Naturatin. You can see it from close up view. This is very nice. What the feeling, man, very nice. म्हणजे याच्या आधी पण मी व्हे प्रोटीन्स परचेस केलेले आहे. आय गेस 4-5 किलो तरी खाल्ले असेल मी, बट ह्या ब्रँडचे नाही आहे. आणि ह्या ब्रँडची जी व्हे प्रोटीन आहे ते मी बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सला असं नोट करताना बघितलं आहे की ते फार ट्रस्ट करतात ह्या ब्रँडवरती. आणि आय एम फिलिंग लकी की मी त्या कम्युनिटीचा पार्ट आहे, जी कम्युनिटी व्हे प्रोटीनच्या ह्या ब्रँडला ट्रस्ट करते आणि तो प्रॉडक्ट माझ्या हातात. ओके, सो टेस्ट सांगणं पण गरजेचं आहे. सो आणि हा फर्स्ट टाईम आहे की मी एनी टाईप ऑफ फ्लेवर्ड सप्लिमेंट्स ट्राय करतो आहे. सो हा पण माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. लेट्स सी, बघूया. हे पाणी जास्त झाले, थोडं कमी करून आणतो. एवढं ठीक आहे, एवढे पुरेसं आहे. आणि तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही पाण्यामध्ये घेता की दुधामध्ये घेता. याचा पण बऱ्याच कम्युनिटीजमध्ये डाऊट असतो, बट या इट्स ओके इफ यू आर बिगिनर. आणि या आय एम मिक्सिंग 1 स्कूप राईट नाव. दिस इज हाऊ इट्स लुकिंग. याची मिक्सेबिलिटी एकदम छान आहे बरं का. आय मीन लिटरली जे इथून मागचे मी व्हे प्रोटीन्स घेतले ना, त्यांची जी मिक्सेबिलिटी आहे ती फार अडचण देत होती, बट याची कन्सिस्टन्सी फेनॉमिनल आहे. लेट्स सी हाऊ इट्स टेस्टिंग. कोल्ड कॉफी पिली कधी? कोल्ड कॉफीची टेस्ट आहे प्युअर, याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही, प्युअर कोल्ड कॉफी. आणि फ्लेवर पण हा कॅफे फ्लेवर आहे, राईट, कॅफे. सो सेम टेस्ट. आणि हे प्यायला मजा पण येईल कारण फ्लेवर्ड आहे. सो तुम्ही बहाणे नाही मारणार की काय इतका बकवास लागतं आहे वगैरे वगैरे. सो या टेस्ट इज गुड अँड दिस इज द फर्स्ट टाईम आय एक्सपिरियन्सिंग दिस टेस्ट इन दिस सप्लिमेंट्स. कारण इथून मागं मला फक्त अनफ्लेवर्डच कसं तरी करून गटकत असायचो मी. सो या दिस इज द प्रॅक्टिकल रिव्ह्यू ऑफ इट अबाउट टेस्ट.
Nice, very nice. What comes next? The next is Marine Collagen Orange Flavor Supplement. So this is the collagen booster supplement which you can, I guess powder असावी याच्यामध्ये. Powder. It is the powder which is known as Marine Collagen Supplement. आणि हे बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरमध्ये आहे ते. आणि स्मेलची जर विचार करायचा, याचा स्मेल ना एका केमिकल प्लांटमध्ये गेले का तुम्ही, त्या केमिकल प्लांटमध्ये गेल्यावरती जो मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्याच्यामध्ये गेल्यावरती जो काही केमिकल्सचा स्मेल येतो त्या टाईप आहे. बट बॅड नाही, स्मेल इज गुड. अँड काय करायचं स्मेलचं तुम्हाला, ॲट द एंड तुमची हेल्थ मॅटर करते, नो मॅटर की हे टेस्टी असो नसो. बट या ओके, सो अनदर विच वन इज कोलॅजन सप्लिमेंट. याच्यामध्ये ना स्कूप ऑलरेडी येतो. म्हणजे दिस इज द स्कूप. त्याच्यामध्ये नव्हता, व्हे प्रोटीनमध्ये नव्हता स्कूप, याच्यामध्ये स्कूप आहे. आय विल पुट ओनली हाफ. लेट्स सी हाऊ इट्स टेस्ट. सो याची मिक्सेबिलिटी जर विचार केला तर इवन बेटर दॅन दॅट व्हे प्रोटीन. त्याच्या सरी लम्स फॉर्म व्हायच्या, याच्या लम्स पण फॉर्म होती नाही. आणि लेट्स सी हा ऑरेंज फ्लेवर आहे, हा मीट करतो त्या ऑरेंज टेस्टला की नाही बघू. प्रॉपरली मिक्स करावं लागतं आहे. ठीक आहे, इट्स नाईस. सुरुवातीला ना तुम्हाला याचं जास्त औषधांवाणी वासेल, म्हणजे प्यावा नाही वाटणार जास्त. ही पर्सनल चॉईस पण असू शकते माझी, डिपेंड करेल तुमच्यावरती. बट मला तर सुरुवातीला असं एकदम औषधावानी वासायला म्हटलं, मी बडा वगन्स केला याचा, पण बघू कसं येतं. बट ॲट द एंड इट इज बेस्ट टेस्ट. ऑरेंजचाच फ्लेवर आहे या. इट मीट्स द स्टँडर्ड्स ऑफ ऑरेंज फ्लेवर. दिस इज ऑरेंज फ्लेवर. And the next is vitamin D3 K2 tablets. आणि याची मला फार गरज आहे, कारण उन्हामध्ये जाणं मला शक्य होत नाही. याची पण मला फार गरज होती, कारण माझी स्किनची हेल्थ इतकी भंगार झाली होती. आणि याची तर मला ऑब्वियस गरज आहेच, कारण प्रोटीन रिक्वायरमेंट्स मी ऑन डेली बेसिस जास्त नॅचरल राहून नाही कंप्लीट करू शकत. सो आणि ह्या एजमध्ये मला ते करणं गरजेचं आहे, प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट. कारण हे टीनेज इयर जर गेलं तर ग्रोथ फेज तुमची निघून जाते. दिस इज झिंक मॅग्नेशियम व्हायटॅमिन B6 टॅब्लेट्स. अँड हे पण मला वाटलं की समहाऊ व्हॅल्यू ॲड करू शकतं माझ्या हेल्थमध्ये. द नेक्स्ट इज तुम्ही म्हणशाल तर झाकण कुठे गेलं. माझे भाऊ आहे छोटे, त्यांनी कुठे नेलं माहीत नाही. सो this is omega-3 tablets. It is given that it supports heart, brain, skin, eye and joint health. So यामध्ये 30 टॅब्लेट्स आहे. आता प्रत्येकाची मी प्राईज इथे मेन्शन करू शकतो, बट मला नाही माहिती ही जी याच्या मागे लिहिलेली प्राईज आहे ती ॲक्च्युली वेबसाईटवरती तशीच लिस्टेड आहे की नाही. सो यू कॅन चेक आउट ऑन वेबसाईट. आणि तुम्हाला कोड्स भरपूर भेटून जातं. मी तर चाट्या कोड वापरला आणि त्यांच्यामुळेच मला हे ब्रँड डिस्कवर झालं. दिस इज द वन ऑफ द बेस्ट विच इज क्रिएटिन मोनोहायड्रेट. आणि हे तुम्हाला वर्कआउट जेव्हा मी जिम जॉईन करेल तेव्हा माझ्यासाठी बेस्ट रिझल्ट आणून देईल. द क्रिएटिन मोनोहायड्रेट विच इज वॉट फ्लेवर, काय फ्लेवर याचं. ओके, इट इज अनफ्लेवर्ड अँड नेट वेट 100 ग्रॅम्स आहे याची. आणि हे तर प्युअर अनफ्लेवर्ड आहे, याचं काही रिव्ह्यू द्यायची गरज नाही. अनफ्लेवर्ड काही फ्लेवर नसतो, फक्त पावडर पिल्यासारखा फील येतो. बट तरी देखील माझं काम बनतं याचं टेस्टिंग तुम्हाला सांगणे. सो आय डोंट नो व्हॉट इज दिस, मे बी प्रिझर्वेटिव्ह काइंड ऑफ स्टफ. बट दिस इज डायरेक्टली मला लिटरली दिसलं याच्यामध्ये सुरुवातीला. सो लेट्स सी. दिस इज अनफ्लेवर्ड. आय एम टेकिंग दिस अमाउंट अँड मिक्सिंग इन टू दिस मच वॉटर. याचा ना डिफरन्स सांगतो मी. जेव्हा मी व्हे प्रोटीन अनफ्लेवर्ड घेतलो ना, तेव्हा त्या अनफ्लेवर्डमध्ये थोडा मिल्क
म्हणजे दुधाचा यायचा फिलिंग. बट याच्यामध्ये ना लिटरली मी फक्त पाणीच पितोय काय असं वाटलं. म्हणजे दिस इज प्युअरली टेस्टलेस अँड 100% मीटिंग द नेम विच इज अनफ्लेवर्ड. लिटरली पाणीच पितोय काय, म्हणजे काही टाकलं की नाही असं पण फील नाही झालं. सो दिस इज अबाउट क्रिएटिन मोनोहायड्रेट. Yeah, this is all. This is the list. Yeah, this is Naturalin. Stay happily fit. Yeah, and this is all. I mean 1 2 3 4 5 supplements I have purchased from Naturalin, and the best feeling which I am feeling right now. Okay, so let's wrap up this video. आता हे सप्लिमेंट्स घ्यायचं काय कारण आहे? जेव्हा तुमच्या मनामधील स्टेरिओटाइप्स आहे की नॅचरली राहून पण आपण फिट बॉडी बनवू शकतो, व्हॉट एव्हर, बट आय बिलीव्ह की नॅचरली सर्टन कंडिशन्समध्ये पॉसिबल नाही आहे. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, तुम्ही वन टाईम झाल्यामुळं इतकं कॉन्शियस होत आहे की अरे इतके पैसे गेले, अरे तितके पैसे गेले, कसं काय यार, एवढे पैसे कसं काय परवडतील, दर महिन्याला दर 2 महिन्याला एवढे जात आहे, पॉसिबलच नाही आमच्यासाठी. नो, इट इज पॉसिबल. आणि जर तुम्ही तुमच्या पूर्ण डाएटचा हिशोब काढला, डाएटची फायनान्शियल बजेट काढला, प्लस वर्सेस याचा काढला, तो अराउंड मॅचच होईल. कारण जर तुम्हाला याच्यावरती रिलाय करायचं आहे ना, याच्यावरती बेस्ड डाएट खायचं असेल, डाएट फॉलो करायचं असेल, तर तुम्हाला जो घरचं तुम्ही नॉर्मल खाता तो क्विट करावा लागेल. आय मीन ॲट सर्टन एक्सटेंट क्विट करावं लागेल, नॉट टोटली, बट त्याची फायनान्शियल जो बजेट आहे तो इथे ट्रान्सफर होतो आणि याची व्हॅल्युएशन इतकी बनते. सो काय होतं ना, मला पण आधी असं वाटायचं की यार काय 2,000चं सप्लिमेंट, 3,000ची एक डबी, बापरे बाप काय, आणि एवढं महागाचं घेऊन याच्यामध्ये 30च टॅबलेट, म्हणजे काय 30 दिवसच पुरणार, 30 दिवसासाठी एक प्रत्येक कसं घ्यायचं. बट आय वॉज रॉंग ऑन थिंकिंग दॅट. कारण हे जे दिसतं आहे आपल्याला ॲट द एंड, फक्त आपण ती प्राईस पॉईंट बघून कॉन्शियस होतो, आपण ओव्हरऑल लाँग टर्म मल्टिपल फॅक्टर्सचा विचार करत नाही. आणि जेव्हा मी मल्टिपल फॅक्टर्सचा विचार केला, जसं की हेल्थ ऑब्वियस आहे, बट मी जेव्हा माझी आता काय होतं ना, आमच्या घरामध्ये दर शनिवारी नॉनव्हेज असतं, राईट. सो नॉनव्हेजचं तुम्ही बघितलं आहे का रेट्स काय? सो इतके हाय रेट्स असून आपण त्याला कन्सिडर नाही करत ॲज अ वेस्ट ऑफ मनी. बट वेअर ॲज आपण हे सप्लिमेंट्स जे की ॲक्च्युली तुमची ग्रोथ प्रमोट करतील इन टीनेज इयर्स मोस्ट ऑफ द टाइम्स, त्याला आपण वेस्ट ऑफ द मनी कन्सिडर करतो. सो काय म्हणावं याला? सो तुम्हीच मला सांगा कॉमेंट्समध्ये. बट आय एम फीलिंग राईट नाव लकी अँड हॅपी टू ओन दिस सप्लिमेंट्स. अँड ऑब्वियसली मी तुम्हाला पुढील व्हिडिओजमध्ये माझ्या जर्नी थ्रू अपडेट्स देतच राहील की काय चेंजेस झाले माझे ह्या सप्लिमेंट्सला इन्क्लूड करून, आणि तुम्ही काय काय चेंजेस इम्प्लिमेंट करू शकता, तुम्ही काय काय इन्स्पिरेशन्स घेऊ शकता माझ्या जर्नी थ्रू. सो या, मला माहिती आहे की हा व्हिडिओ मी चॅटॅगला टॅग केल्यानंतर बरेचसे ऑडियन्स अट्रॅक्ट होईल ह्या व्हिडिओवरती, बट आय एम नॉट यूज टू दॅट दिस मच ऑडियन्स. माझ्या इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर लिटरली सिरीज आहे व्हिडिओची की जिला डायरेक्ट 0 व्ह्यूज आहे, तरी मी पोस्ट करत गेलो. बट मला जास्त ना ऑडियन्स हँडल करायची सवय नाही आहे. सो इट इज अ फर्स्ट टाईम फॉर मी की हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी जास्त ऑडियन्स फेस करेल, आणि लेट्स सी हाऊ द जर्नी गोज फ्रॉम नाव. बट मला हे पण समजत नाही की जास्त ऑडियन्स मी आत्ता ह्या फेजमध्ये अट्रॅक्ट करून राईट डिसिजन घेतो आहे की नाही. कारण आय एम इन लर्निंग फेज, राईट. म्हणजे मी टोटली एकदम सेल्फ इम्प्रूव्हमेंट कॅटेगरीमध्ये डायरेक्ट प्रो नाही आहे. आय एम नॉट इन अ बिगिनर लेवल ऑल्सो. बट हे असून जास्त ऑडियन्स अट्रॅक्ट करणं इज गुड ऑर नॉट, आय डोंट नो. मला कधी कधी असा पण थॉट येतो की ऑर्गॅनिक जी ग्रोथ आहे ती बेस्ट आहे, जी की मी माझ्या एंडने एफर्ट्स टाकून मी मिळवलेली ग्रोथ ती बेस्ट आहे. बट काही काही वेळेस असं वाटतं की यार लेट इट बी इन फ्लो. बघू काय डिसिजन होतं माझा हा व्हिडिओ अपलोड करणार की नाही माहीत नाही मला. बट yeah, I will take the risk. What happens, it is in the future. So yeah, bye bye.